Standard 8th General Science for the year 2021 reduced syllabus by Manisha Kalshetti. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. स्टँडर्ड 8 जनरल सायन्स इयत्ता 8वी सामान्य विज्ञान सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील कमी झालेला जो अभ्यासक्रम आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सर्वांनी पुस्तक घेऊन बसायचं आहे आणि टिकमार्क करायचे आहे. काही भाग हा स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे, काही चर्चात्मक स्वरूपासाठी तुम्हाला ठेवलेला आहे आणि जरी भाग कट केलेला असला तरी तो तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. फक्त यावर्षी त्याच्यावरचे प्रश्न विचारले जाणार नाहीत, त्यामुळे सवडीने त्याचं तुम्ही अध्ययन करू शकता. तर आपण बघूया जनरल सायन्स स्टँडर्ड 8 यावर्षी कोणकोणता भाग कमी झालेला आहे किंवा स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. ओके, कारण हे मुखपृष्ठ आहे. इंडेक्समध्ये आपण बघूया की यावर्षी आपल्याला एकूण किती प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरणामधील कोणता भाग कट झालेला आहे आणि स्वयं अध्ययनासाठी कोणता ठेवलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. टिकमार्क करताना पेन्सिलनी करा, कारण या वर्षी पुरता कट झालेला आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी उपयोगाला येईल जर असेल तर. बघूया आता कंटेंट्समध्ये दिलेलं आहे बघा. नेम ऑफ लेसन, टोटल लेसन आहेत 19, बरोबर आहे, 1 ते 19. तर चॅप्टर नंबर 1 मध्ये पाहूया आपण आता. चॅप्टर नंबर 1 लिव्हिंग बर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर याच्यामध्ये हिस्ट्री हा जो चौकोन दिलेला आहे, शास्त्रज्ञांची माहिती दिलेली आहे की कोणत्या किंगडमचा शोध लावलेला आहे. तर तो भाग नाही केला तरी चालेल, स्वयं अध्ययन आहे, सवडीने तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. ओके, पेज नंबर 1चा एवढाच भाग कट झालेला आहे. पेज नंबर 2 कडे येऊया आपण आता. बघा, इन्स्टिट्यूशनल वर्क आहे. पुण्यामधली जी संस्था आहे व्हायरॉलॉजीची, तर त्याची माहिती दिलेली आहे. ती तुम्ही वाचली तरी चालेल, 2 ओळी आहेत. नाही वाचली तरी त्याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही. इन्स्टिट्यूशनल वर्क पेज नंबर 2 वरती एवढंच आहे. नंतर बघा यूज युअर ब्रेन पॉवर, एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ विटाकस क्लासिफिकेशन. हा भाग तुम्हाला विचारला जाणार नाही, कट केलेला आहे. पेज नंबर 3 कडून आता येऊया आपण पेज नंबर 4 कडे. डू यू नो, तर ह्युमनमध्ये कोणकोणते व्हायरसेस आहेत, तर ही खरी माहिती सामान्य ज्ञानासाठी, अवांतर वाचनासाठी चांगली आहे. तुम्ही त्याचा सवडीने अभ्यास करू शकता. इंटरनेट माय फ्रेंड हे पण कट झालेलं आहे. कलेक्ट पिक्चर्स, कॅरेक्टरिस्टिक हे काही गोळा करायचं नाही आहे तुम्हाला. प्रोजेक्ट वजा हा भाग होता. एक्झरसाइज कंप्लीट आहे पूर्णपणे. नंतर आता येऊया चॅप्टर नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. प्रकरण 2 कडे येऊया आपण, हेल्थ अँड डिसीजेस. तर कॅन यू रिकॉल, काही क्वेश्चन इथं 3 क्वेश्चन दिलेले आहेत, तर ते क्वेश्चन कट झालेले आहेत. हेल्थ, डिसीज, टाईप ऑफ डिसीज आहे. परत त्याच्याखाली कॅन यू टेल, परत 3 क्वेश्चन दिलेले आहेत, तर हा भाग विचारला जाणार नाही. पेज नंबर 6 कडून आपण आता येऊया पेज नंबर 7 कडे. इन्फेक्शियस डिसीजेस हा टेबल आहे आणि तो महत्त्वाचा आहे. तर त्याच्या खाली जे कंप्लीट ते टेबल दिलेलं आहे, म्हणजे सिमिलर टेबल तुम्हाला करायचा होता एड्स, प्लेग, मलेरिया यासारख्या डिसीजवरती, तर तो तुम्हाला काही करायचा नाही आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस हे चित्र बघायचं होतं, निरीक्षण करायचं होतं आणि डिस्कस करायचं होतं. 2 क्वेश्चन होते, तेही कट आहेत. आणि इंटरनेट माय फ्रेंड हेही कट आहे. ओके, याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाहीत. पेज नंबर 7 कडून आता आपण येऊया पेज नंबर 8 कडे.
पेज नंबर 8मध्ये काही कट नाही आहे बघा. आता पेज नंबर 9कडे येऊया. डू यू नो. आता स्वाईन फ्लू फर्स्ट केस, स्वाईन फ्लूबद्दल माहिती दिलेली आहे, कुठं आढळली. तर हा भाग कट झालेला आहे, स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. नंतर ऑलवेज रिमेंबर, डू यू नो, हाही भाग कट झालेला आहे. देन देर आर कॅन यू टेल. 4 क्वेश्चन्स आर हिअर. तर हे 4ही प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाहीत. ओके. नंतर इंटरनेट माय फ्रेंड, इंटरनेटचा वापर करून तुम्हाला जे प्रोजेक्ट बनवायला सांगितलेला होता तर तो पण नाही. पेज नंबर 9कडून आता आपण येऊया पेज नंबर 10कडे. कॅन यू टेलमधले जे 2 प्रश्न आहेत ते पण कट झालेले आहेत. ऑलवेज रिमेंबर हा भागही कट झालेला आहे. ओके. नंतर कॅन यू टेल, डिस्कस आहे बरं का हे, पण त्याच्या खाली कॅन यू टेल आहे तर हा भाग कट झालेला आहे. 2 क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत तेवढाच, पण डायबिटीस आहे बरं, कारण इथे कॅन यू टेलमध्ये जे 2 क्वेश्चन विचारलेले आहेत, एकात 1-2 क्वेश्चन आहेत तेवढेच कट आहेत. नंतर पेज नंबर 10कडून आता आपण येऊया पेज नंबर 11कडे, 11कडे. डू यू नो, इंटरनेट माय फ्रेंड, ऑलवेज रिमेंबर हा भाग कट केलेला आहे. तर स्वयं अध्ययनासाठी आहे ते, सवडीने तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता, पण त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार नाहीत. ओके. कलेक्ट इन्फॉर्मेशन, या पेजवरचा कलेक्ट इन्फॉर्मेशन, इंटरनेट माय फ्रेंड हाही भाग कट झालेला आहे. पेज नंबर 12कडे येऊया. पेज नंबर 12, थिंक अबाउट. तर हे पण तुम्हाला विचारलं जाणार नाही. पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन, इज देअर इन एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस, विच वन. तर ते जेनेरिक मेडिसिन दिलेलं आहे की जिथे कमी दराने स्वस्त औषधे मिळतात, तर त्यासाठी तुम्हाला माहिती दिलेली होती आहे. थिंक अबाउट दी, विचार करा फक्त नाही आहे, पण जेनेरिक मेडिसिन जे आहे ते मात्र तुम्हाला करायचं आहे. ओके. डू यू नो हाही भाग कट केलेला आहे. औषधी योजनाचा भाग कधी सुरू झाला वगैरे ते दिलेलं आहे. नंतर लेट अस सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डे. तर ॲक्च्युली हे सुद्धा दिनविशेष आहेत, हे कट केलेले आहेत, पण तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी, स्कॉलरशिपसाठी हे उपयोगी पडू शकतात, त्यामुळे ते वाचलं तरी चालेल. अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स, ब्लड डोनेशनचा इम्पॉर्टन्स दिलेला आहे. हाही भाग स्वयं अध्ययनासाठीच ठेवलेला आहे, फक्त प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाहीत. आता आपण येऊया, चॅप्टर 2 कंप्लीट झालेला आहे. चॅप्टर 3कडे येऊया. फोर्स अँड प्रेशर, बल आणि दाब. कॅन यू रिकॉल हा भाग कट झालेला आहे बघा परत. नंतर ऑब्झर्व हा भागही कट झालेला आहे. नंतर आपण येऊया पेज नंबर 14कडून पेज नंबर 15कडे. यूज युअर ब्रेन पॉवर, तर हा भाग कट आहे. ट्राय दिस, तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायला सांगितलेला होता, तोही नाही आहे. यूज युअर ब्रेन पॉवर हाही भाग नाही आहे. बॅलन्स अनबॅलन्स फोर्स आहे. 15 पेजकडून आपण आता येऊया आपण 16 पेजकडे. ओके. 16 पेजवरती काही कट झालेलं नाही. 17 पेजकडे, 17 नंबर पेजवरती काही कट झाले बघूया. ट्राय दिस, कृती करून पहा, हाही भाग कट झालेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा, तर हा भागही कट झालेला आहे. नंतर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा ट्राय दिसमधली, ती ॲक्टिव्हिटी पण नाही. ॲक्टिव्हिटी 2 पण नाही. नेक्स्ट पेजवरती 18 पेजवरची. ओके. त्याच्याखाली गॅस प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे आहे. पेज नंबर 18कडे येऊन आता आपण येऊया पेज नंबर 19कडे. तर यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा, हा भाग कट झालेला आहे. त्याच्यानंतरचा ट्राय धिस, कृती फक्त कट झालेली आहे, बॉयंट फोर्स आहे. यूज युअर ब्रेन पॉवर हा भाग कट आहे. 19 पेजकडून आता आपण येऊया 20 नंबर पेजवरती. हे आहे डू यू नो आहे. यूज युअर ब्रेन पॉवर, इथला भाग कट झालेला आहे. आणि इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, तर बऱ्याच ठिकाणी इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, इन हिस्ट्री हे भाग कट झालेले सायन्समध्ये तुम्हाला दिसतील. ते आत्ताच्या परीक्षेपुरते महत्त्वाचे नसतील, तर अवांतर वाचन म्हणून तुम्ही त्यांची माहिती वाचू शकता अवांतर वाचनासाठी.
20 नंबर पेजकडून आता आपण जाऊया 21 नंबर पानावरती, पेज नंबर 21. इथं काहीच कट झालेलं नाही आहे. सॉल्व एक्झाम्पल आहेत. एक्झरसाइजमध्ये काही कट झाले का? नाही, सगळं आहे. आता आपण येऊया प्रकरण क्रमांक 4, करंट, इलेक्ट्रिसिटी आणि अँड मॅग्नेटिझम. कॅन यू रिकॉल हा भाग कट झालेला आहे बघा पूर्ण. ट्राय धिस ही ॲक्टिव्हिटी जी होती, हे पूर्ण ॲक्टिव्हिटीज कट झालेली आहे. 4.1A 4.1B इलेक्ट्रिक सर्किटची. नंतर पेज नंबर 24कडे येऊया आपण. 24मध्ये काही कट झालेलं नाही आहे. ऑल्सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लीड ॲसिड सेल आहे. याच्यामध्ये फक्त रिसर्च हा जो भाग दिलेला आहे, संशोधन, तर तो भाग तेवढाच कट झालेला आहे 25 नंबर पेजवरचा. पेज नंबर 26 वरती येऊया. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. यात एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, तो कट झालेला आहे. पेज नंबर 26 कडून आता 27 कडे येऊया. एक्झरसाइजकडे येतोय आपण. तर एक्झरसाइजमध्ये काही कट झालेलं नाही. चॅप्टर 4 कंप्लीट झालेला आहे. चॅप्टर नंबर 5 कडे येऊया. इनसाइड द ॲटम, अणूचे अंतरंग. कॅन यू रिकॉल हा भाग प्रस्तावना माझा जो असतो, लास्ट इयरवर आधारित क्वेश्चन विचारलेले असतात, तो भाग कट झालेला आहे. देन पेज नंबर 28 कडून आता आपण येऊया पेज नंबर 29 कडे. ट्राय दिस हा भाग कट झालेला आहे. 29 कडून आता आपण येऊया पेज नंबर 30 कडे. इथं कोणताही भाग कट झालेला नाही. हां, 31 मध्ये मात्र डू यू नो हा भाग कट झालेला आहे. काही माहिती दिलेली आहे. 31 कडून आता आपण येऊया 32 पेजकडे. इथेही काही कट नाही आहे. 32 कडून 33 कडे. कॅन यू टेल, हे 2 प्रश्न कट झालेले आहेत. पेज नंबर 34 वरती पण काही कट झालेलं नाही आहे बघा. ओके, 34 काहीच कट नाही आहे. 35 वरती आपण येऊया आता. काहीही कट नाही आहे. 36 वरती बघूया आपण आता. कलेक्ट इन्फॉर्मेशन, तुम्हाला जी प्रोजेक्ट दिलेला होता तो पण नाही आहे. 37 वरती येऊया. काही कट झाले का पाहूया इथे. नाही. 38 मध्येही काही कट झालेलं नाही आहे. एक्झरसाइज आहे पूर्ण. चॅप्टर नंबर 5 अशा रीतीने कंप्लीट झालेला आहे. चॅप्टर 6 कडे येऊया आपण. कॉम्पोजिशन ऑफ मॅटर. तर याच्यामध्ये ट्राय धिस हा कट झालेला आहे 39 पेज नंबरवरती. आता 40 पेज नंबरवरती येऊया आपण. काही कट झाले का? नाही. पेज नंबर 41, डू यू नो वॉटर अँड मिल्क, कंपाऊंड आणि मिक्सचरची जी माहिती दिलेली आहे, तो भाग पूर्णच कट झालेला आहे. 41 कडून आता 42 कडे येऊया आपण. याच्यामध्ये काही कट नाही आहे. 43 वरती पेजवरती बघूया. ट्राय दिस, पूर्ण भाग कट. 43 कडून 44 कडे येऊया आपण. काही कट नाही आहे. 45 कडे येऊया आता आपण. 45 मध्ये डू यू नो हा भाग अगदी छोटासा भाग आहे, तो तेवढा कट केलेला आहे. ओके. 46 पेजवरचं काही कट झाले का? हां, काही नाही आहे. 47 वरती येऊया आता आपण. तिथंही काही कट झालेलं नाही. 48 कडे येऊया आपण आता. 48 मध्ये एक्सरसाइजच आहे, काही कट नाही आहे. 49 पेजवरती, म्हणजे आता इथे झालेलं आहे चॅप्टर नंबर 6 कंप्लीट. चॅप्टर नंबर 7 प्रकरण 7 कडे येऊया आपण. मेटल्स अँड नॉन मेटल्स, धातू आणि अधातू. याच्यामध्ये कॅन यू रिकॉल जो भाग आहे पहिलाच, काही क्वेश्चन दिले तेवढाच भाग कट झालेला आहे. 2 लस्टर हा गुणधर्म आहे पुढे, एवढाच भाग कट झालेला आहे. 49 पेज नंतर आपण आता येऊया पेज नंबर 50 कडे.
मेटलच्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत, इथं काही कट झालेलं नाही. ओके, 51 कडे येऊया आता आपण. केमिकल प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत मेटल नॉन मेटलच्या. हां, तर शेवटी बघा, कॅन यू रिकॉल हा भाग कट झालेला आहे फक्त. 51 कडून 52 पेजवरती डू यू नो ही एक माहिती दिलेली आहे तुम्हाला, तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची, तर ती माहिती नाही केली तरी चालेल. पेज नंबर 52 कडून आता 53 वरती बघा, डू यू नो ही पण जनरल नॉलेज वजा सामान्य ज्ञान माहिती आहे. कुतुब मिनारची हा भाग कट आहे. डू यू नो हाही भाग कट आहे. नंतर डिस्कशन जे तुम्हाला करायला सांगितलं होतं तर तेही करायचं नाही आहे. कट म्हणजे तुम्हाला सवडीने याचं डिस्कस तुम्ही करू शकता, असं काही नाही, त्याच्यावर फक्त प्रश्न विचारला जाणार नाही. 53 कडून आता येऊया आपण चॅप्टर नंबर 8 कडे, पोल्युशन, प्रदूषण. ऑब्झर्व हे चित्र काही दिलेले आहेत, पिक्चर्स, त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन विचारले होते, तेवढाच भाग कट आहे, 2 क्वेश्चन. त्याच्या खाली जो पॅरेग्राफ आहे ते पोल्युशन आहे, त्याच्यापासून पुढे दिलेलं आहे, ते आहे, ते कट नाही आहे. नंतर आता आपण यायचं आहे, पण पुढे आलं थोडंसं. पोल्युशन चॅप्टरमध्ये होतं आपण. आता हे भाग आपण बघत होतो, बरोबर आहे. पोल्युशनमध्ये पहिल्याच पेजवरती ट्राय दिस कट आहे आणि यूज युअर ब्रेन पॉवर हा भाग कट आहे. ओके, पेज नंबर 54 वरती ट्राय दिस आणि यूज युअर ब्रेन पॉवर. आपण पुढच्या पेजवरती गेलेलो होतो एकदम. आता बघूया 55 पेजवरती काय कट झालेलं आहे बघूया. 55 वरती थिंक अबाउट इट, विचार करा, तर हा भाग कट आहे. परत पुढच्या पेजवरती इंटरनेट माय फ्रेंड, पीपिंग इन द हिस्ट्री, इतिहासात डोकावताना काय काय आढळतं, तर तोही भाग कट केलेला आहे. स्वयंअध्ययनासाठी ठेवलेला आहे. डू यू नो हा पण स्वयंअध्ययनासाठीच आहे. 56 नंतर आपण येऊया आता 57 कडे. 57 वरती बघूया काय कट झालेलं आहे का, काय स्वयंअध्ययनासाठी ठेवलेलं आहे, काहीच नाही आहे इथे. 58 वरती मात्र एअर क्वालिटी अशी जी माहिती दिलेली आहे, तर ती कट झालेली आहे. डू यू नो हा भाग पण नाही आहे. नंतर डू यू नो हाही भाग नाही आहे. 58 कडून आता आपण येऊया 59 कडे. 59 वरती काही कट झालेला आहे का, काही नाही, सगळी माहिती महत्त्वाची आहे. 59 कडून 60 पेजवरती येऊया आपण. इथे काहीही कट नाही आहे. एक्झरसाइज पण पूर्ण आहे, प्रोजेक्टसुद्धा कट नाही आहे. 61 म्हणजे अशा रीतीने आपला चॅप्टर नंबर 8 संपलेला आहे. चॅप्टर नंबर 9 कडे येऊया आपण. डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन करायला शिकायचे आपल्याला. त्याच्यामध्ये काय कट झालेलं आहे पाहूया. याच्यामध्ये इंटरनेट माय फ्रेंड, कलेक्ट इन्फॉर्मेशन जी तुम्हाला गोळा करायची होती ती आता नाही आहे. नंतर नेक्स्ट पेजवरती बघूया आपण, तर काही कट नाही आहे. 63 कडून 64 पेजवरती येऊया आपण. फायर आहे, याच्यामध्ये काही कट झालेलं नाही. कॅन यू रिकॉल हे 2 प्रश्न तुम्हाला विचारलेले होते, ते नाही आहेत. 65 पेजवरती बघूया आपण. मेक अ लिस्ट अँड डिस्कस, ही चर्चाच करायची आहे तुम्हाला, त्याच्यावर प्रश्न नसणार आहे. डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग हा पूर्ण तक्ताच कट झालेला आहे, टेबल. 65 कडून आता आपण येऊया 66 कडे. मॉक ड्रिल इन द स्कूल, हे प्रॅक्टिकल करायचं होतं मॉक ड्रिलचं, तर ते नाही आहे तुम्हाला. आणि काही इन्स्टिट्यूटची माहिती दिलेली आहे, तर ती पण विचारली जाणार नाही. एक्झरसाइज पूर्ण आहे.
66 पेजवरती हा चॅप्टर संपलेला आहे. चॅप्टर नंबर 10 सुरू होत आहे आता. सेल अँड सेल ऑर्गॅनल्स, पेशी आणि पेशीमधली महत्त्वाची अंगके. कॅन यू रिकॉल हा भाग प्रश्न कट झालेले आहे. स्ट्रक्चर ऑफ सेल आहे. नंतर पुढे बघूया आपण 68 पेजकडे येऊयात आपण. इथं काही कट झाले का पाहूया. रिसर्च, तर संशोधनाचा हा भाग कट झालेला आहे. नंतर त्याच्या पुढच्या पेजवरती आपण येऊया. पेज नंबर 69 वरती पण काही कट झालेलं नाही. 70 पेजवरती येऊया. डू यू नो, न्यूक्लियसविषयी थोडी एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे, तर ती तुम्हाला मंत्र वाचण्यासाठीच ठेवलेली आहे. थिंक अबाउट इट, हे कट झालेला आहे, विचार करा. नंतर थिंक अबाउट इट, इथेही तो भाग कट झालेला आहे पेज नंबर 70 वरचा. 71 वरती काय कट झाले बघूया. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. आता ॲक्च्युली इंट्रोडक्शन टू सायंटिस्टची माहिती महत्त्वाची आहे, ती स्वयंअध्ययनासाठीच आहे, तुम्हाला ती उपयोगी पडणार आहे. फक्त यावर्षी तुम्हाला त्याच्यावरती एखादा प्रश्न असायचा तो विचारला जाणार नाही. ओके. नंतर आता पुढे येऊया आपण 71 पेजकडून 72 पेजकडे. मायटोकॉन्ड्रिया, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 72 वरती काही कट नाही. 73 वरती इंटरनेट माय फ्रेंड हा प्रोजेक्ट होता तुम्हाला कलेक्ट इन्फॉर्मेशन, तो नाही आहे. वर्क ऑफ इन्स्टिट्यूटची जे कार्य आहे संस्थांचे, तर ते नाही करायचं तुम्हाला. 74 पेजकडून आता आपण येऊया. 73 पेजकडून 74 वरती एक्झरसाइजमधलं काही कट झालेलं नाही. 75 पेजकडे येऊया. चॅप्टर नंबर 11 कडे येऊया आपण आता. ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. ओके. मानवी शरीर आणि अवयव संस्था यामधला कोणता भाग कट झालेला आहे ते पाहूया आपण आता. कॅन यू रिकॉल, पहिले 2 प्रश्न कट आहेत. कॅन यू रिकॉल, परत कॅन यू रिकॉल कट झालेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर हा भाग कट आहे. थिंक अबाउट इट हाही भाग कट आहे. पेज नंबर 75 कडून आता आपण येऊया 76 कडे. रेस्पिरेटरी सिस्टीम हा भाग आहे, याच्यावरती काही कट झालेलं नाही. 76 कडून 77 कडे येऊया आपण आता. इथंही कोणता भाग कट झालेला नाही. 77 कडून 78 कडे येऊया. इन हिस्ट्री हा भाग कट झालेला आहे. डू यू नो हाही भाग कट झालेला आहे. 78 कडून येऊया 79 कडे. इथं काही कट झालेलं नाही. 80 कडे येऊया आता. फंक्शन्स ऑफ ब्लड आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इथंही काही कट झालेलं नाही. पेज नंबर 81 पेज नंबरवरती कलेक्ट इन्फॉर्मेशन हा भाग एवढाच कट झालेला आहे. हे ब्लड प्रेशर मोजण्याचं जे मशीन आहे, तर त्याच्याविषयी माहिती आहे, तर ती ठेवलेली आहे. डू यू नो हिमॅटॉलॉजी म्हणजे काय हा भाग मात्र कट केलेला आहे. 81 कडून आता आपण येऊया 82 कडे. कलेक्ट इन्फॉर्मेशन हा वरचाच भाग फक्त कट केलेला आहे, बाकी एक्सरसाइज पूर्ण आहे. ओके. अशा रीतीने आता आपण येऊया चॅप्टर नंबर 12 कडे. 11वा चॅप्टर संपलेला आहे. चॅप्टर नंबर 12 प्रकरण 12 इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस, आम्ल आणि आम्लारींची ओळख. कॅन यू टेल हा भाग कट झालेला आहे याच्यामध्ये. नंतर 83 कडून आता आपण येऊया. इथं दुसरा भाग काही कट नाही आहे. 84 पेजवरती बघूया आपण काही कट आहे का, नाही. 85 पेजवरती काही कट आहे का, काहीच कट नाही आहे. नंतर आता आपण येऊया 86 पेज नंबर 86 वरती. इथंही काही कट नाही आहे. 87 वरती बघूया, काही कट नाही आहे. एक्सरसाइज जे प्रकरण महत्त्वाचं आहे, फक्त पहिला थोडासा भाग कट केलेला आहे, बाकी काहीच कट केलेलं नाही. अशा रीतीने प्रकरण 12 संपलेलं आहे. प्रकरण 13 कडे आपण येऊया आता. केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड
रासायनिक बदल आणि रासायनिक बंध. कॅन यू रिकॉल हा भाग कट झालेला आहे. ट्राय दिस आहे. देन हे सगळं आहे. 89 कडून 90 कडे येऊया आता. इथं काही कट झालेला आहे का? नथिंग. 90 कडून 91 कडे येऊया आपण. इथंही काही कट झालेलं नाही आहे. नंतर आता आपण येऊया 92 कडे. 92 कडून 93 कडे येऊया. इथंही काही कट झालेलं नाही. 94 कडे बघा. 94 पेजवरती वरचाच भाग, यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा, तर हा भाग कट झालेला आहे. ओके, एक्झरसाइज आहे पूर्ण. प्रकरण 13 झाल्यानंतर चॅप्टर नंबर 14, मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट, उष्णतेचे मापन आणि परिणाम. कॅन यू रिकॉल हा भाग यातला कट झालेला आहे. बाकी सगळं आहे. 95 पेजवर कडून 96 म्हणजे पेज नंबर 96 वरती ट्राय दिस हा एक छोटा प्रयोग होता, तो कट झालेला आहे. नंतर 96 कडून 97 कडे येऊया आपण. इथं काही कट आहे का बघूया. काही कट नाही आहे. 97 कडून 98 कडे येऊया आपण आता. इथंही काही कट नाही आहे. 99 मध्ये पण काही कट नाही आहे. 100 काही कट नाही आहे. 101 काही कट नाही आहे. डू यू नो, हॅव यू सीन रेल्स हा जो भाग आहे, तर हा भाग कट केलेला आहे. नंतर 102 कडून आता आपण 103 पेजवरती यूज युअर ब्रेन पॉवर हा वरचा भाग एक क्वेश्चन विचारलेला आहे, तो कट केलेला आहे. एक्सरसाइज पूर्णपणे आहे. 103 पेजकडून आता चॅप्टर नंबर 15 कडे येऊया. साऊंड, ध्वनी. ध्वनीमध्ये काय कट केलेलं आहे बघूया. साऊंड, यूज युअर ब्रेन पॉवर. पेज नंबर 105 कडे येऊया. तिथं ऑलवेज रिमेंबर ही जी माहिती होती ॲस्ट्रॉनॉट संदर्भाची, तर ती कट केलेली आहे. देन 105 वरती येऊया आता. 106 वरती काय कट केलेलं आहे बघूया. डू यू नो, इथं पण काही फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहे, टेबल दिलेला आहे, सा रे ग म प ध नि सा, तर ती कट केलेली आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस, काही वाद्य तुम्हाला दिलेली आहेत आणि डिस्कस साऊंड प्रोडक्शन इन देम, तर हा भाग तुम्हाला नाही केला तरी चालणार आहे. नंतर ट्राय दिस हे पण नाही, करून पहा. 107 कडून 108 कडे येऊया आपण आता. इथं काही कट नाही आहे. एक्झरसाइज आला आता. एक्झरसाइजमध्ये पण काही कट नाही. अशा रीतीने हे प्रकरण संपलेलं आहे. चॅप्टर नंबर 16 रिफ्लेक्शन ऑफ लाईटकडे येऊयात आपण. याच्यामध्ये ट्राय धिस करून पहा हा जो भाग होता तेवढाच कट झालेला आहे. नंतर 110 पान नंबरकडून 111 पान नंबरवर येऊया आपण. इथं काही कट झालेला आहे का पाहूया. इथं काही कट झालेलं नाही आहे. 112 पेजवरती येऊया. लाईट प्रकरण हे फार महत्त्वाचं आहे 8वी 9वी 10वी पुढील इयत्तांसाठी. 112 वरून 113 पेजकडे येऊया. तर इथंही काही कट झालेलं नाही. 114 पेजवरती पण काही कट झालेलं नाही. एक्झरसाइज मध्येही काही कट झालेलं नाही. नंतर आता हा चॅप्टर संपलेला आहे, त्यामुळं प्रकाश हे प्रकरण महत्त्वाचं आहे. चॅप्टर नंबर 17 कडे आता आपण येऊया. मॅनमेड मटेरियल्समध्ये कॅन यू टेल, मानवनिर्मित साधने हा भाग कट झालेला आहे. नंतर यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करायचा होता, ते पण नाही आहे. पुढच्या पेजवरती थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक हे जे आहे दोन्ही प्रकार कट केलेले आहेत. डू यू नो हाही भाग कट झालेला आहे. 117 कडून 118 पेजकडे येऊयात आपण. मेक अ लिस्ट अँड डिस्कस हा भाग कट झालेला आहे. थर्माकोलची माहिती आहे इथे. 118 कडून आता 119 पेजकडे येऊया. इथं फक्त इंटरनेट माय फ्रेंड एवढाच भाग कट झालेला आहे. नंतर 120 पेजकडे येऊया. पान नंबर 120, पेज नंबर 120. कलेक्ट इन्फॉर्मेशन जी करायची होती
ती आता नाही आहे. ओके, एक्झरसाइजकडे येऊया. यातलाही कोणताही भाग कट केलेला नाही. आता पेज चॅप्टर 17 संपलेला आहे. 17 कडून 18 कडे येऊया आपण. इको सिस्टीम्स, परिसंस्था. कॅन यू रिकॉल? क्लासिफाय, वर्गीकरण करायचं होतं, तेही नाही करायचं तुम्हाला आता. नंतर आपण आता येऊया 122 पेज नंबर कडून 123 पेजकडे. पेज नंबर 123. इथं काही कट नाही आहे. पुढच्या पेजवरती मात्र लुकिंग बॅक, मागे वळून पाहताना, हा बॉक्स कट केलेला आहे. नंतर कलेक्ट इन्फॉर्मेशन, काही माहिती गोळा करायची होती तुम्हाला ग्रासलँडची. तर तिथं कोणतं हॅबिटॅट आहे, तर तो भाग तुम्हाला करायचा नाही आहे. पेज नंबर 124 कडून आता 125 कडे येऊया. इथं पण एक माहिती दिलेली आहे, डू यू नो. तर हा भागही तुम्ही स्वयं अध्ययनासाठी करायचा आहे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. ओके. नंतर कंप्लीट द टेबल. कोणत्या स्टेटमध्ये हे प्राणी आढळतात? गीर नॅशनल पार्क सँक्च्युरी कोणत्या स्टेटमध्ये आहे, तर ती लिहायची होती. हा पण सामान्य ज्ञानाचा भाग आहे, तुम्ही ते करू शकता, पण सवडीने. यावर्षी प्रश्न मात्र त्याच्यावर विचारले जाणार नाहीत. 125 पेजकडून आता आपण येऊया 126 पेजकडे. डू यू नो हा भाग कट झालेला आहे. 127 पेजवरती इंटरनेट माय फ्रेंड हा भाग कट झालेला आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन हा भाग कट झालेला आहे. एक्झरसाइज पूर्णपणे आहे. नंतर आता आपण येऊया शेवटच्या प्रकरणाकडे. चॅप्टर नंबर 19, लाईफ सायकल ऑफ स्टार. कॅन यू रिकॉल हा भाग यातला कट झालेला आहे. गॅलेक्सी म्हणजे काय हे नाही केलं तरी चालणार आहे. डू यू नो ही पण स्वयं अध्ययनासाठीच माहिती आहे तुम्हाला. 129 पेजवरचा तो भाग नाही आहे. 130 पेजवरती परत डू यू नो आहे, माहितीच दिलेली आहे. हा तेवढाच भाग कट आहे. डू यू नो परत इथं तसंच दिलेलं आहे. लाईट संदर्भाची माहिती दिलेली आहे. परत 130 पेजकडून 131 पेजवरती आपण येतोय. 131 पेजवरती काहीही कट झालेलं नाही आहे. हे सगळं महत्त्वाचं आहे. ताऱ्यांचा जीवन प्रवास आपल्याला पाहायचा आहे या प्रकरणामध्ये. 132 वरती पण काही कट नाही. 133 वरती सुद्धा काही कट झालेलं नाही. 134 पेजवरती बघूया, एक्झरसाइजच आहे इथे, वरची माहिती आहे. एक्झरसाइजमध्ये पण प्रोजेक्ट वगैरे सगळं आहे, काही कट झालेलं नाही. ओके. आणि शेवटी तुम्हाला टायटल ऑफ एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत, तर त्या अनुषंगाने असतील तेवढेच आपण प्रयोगशाळेत तर आपण जाणं शक्य नाही, पण आपल्याला प्रयोग जे आहेत त्या अनुषंगाने ते बघायचे आहेत. व्हिडिओमार्फत आपण ते बघू शकतो. उपलब्ध साधनं जी आहेत त्याच्यावरूनच तेवढेच करायचे आहेत. तर जवळजवळ 15 प्रयोग आहेत त्याच्यावरती, प्रत्येक प्रकरणाशी निगडीत असे. तर हा एवढा भाग सन 2020-21 मध्ये स्वयं अध्ययनासाठी काही भाग चर्चात्मक ठेवलेला आहे. तो सवडीने तुम्हाला अभ्यासायचा आहे. फक्त यावर्षी पुरता कोरोना पार्श्वभूमीवर हा भाग स्वयं अध्ययनासाठी आणि थोडा भाग कट केलेला आहे. सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडल्यास नक्की के मनीषा या शैक्षणिक व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. प्लीज लाईक, सबस्क्राईब के मनीषा एज्युकेशनल चॅनल. थँक्स.